नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी डॉक्टर राजेशजी पाटील आणि आमचे सर्व तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक या सर्वांच्या ताकदीवरती ही निवडणूक आता स्वबळावर लढण्याचं निश्चित झालेलं आहे। कालपर्यंत आमचा प्रयत्न होता की युतीच्या माध्यमातून लढलं जावं, परंतु या ठिकाणी ती युती समंजसपूर्वक न झाल्यामुळे नाईलाजानं ही या ठिकाणी आम्हाला 111 प्रभागांमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार द्यावे लागलेले आहेत। आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कुठेतरी ए आणि बी फॉर्मच्या संदर्भात आत्ता मला माहीत पडते, मला काही त्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती नाही, कारण मी आता इथे फॉर्म भरायला आलेलो आहे। मी पूर्ण माहिती या ठिकाणी घेईन। डॉक्टर राजेशजी पाटील यांच्या स्वतःच्या सहीचे त्या ठिकाणी ए आणि बी फॉर्म आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही काल निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी 111 प्रभागातील जे उमेदवारांच्या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून जी यादी, अंतिम यादी आली, त्या यादीवर माझी स्वाक्षरी, त्याच्यावर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांची स्वाक्षरी अशी करून आम्ही सर्व ए आणि बी फॉर्म चेक करून सही कोणाची राहिलेली आहे हे सर्व करून मंदाताईकडे ते स्वतः त्या ठिकाणी सकाळी घेऊन गेले। आता कुठला ए आणि बी फॉर्म कसा भेटला, काय भेटला, आता हे मला डॉक्टर राजेश पाटलांनाच विचारायला लागेल, कारण शेवटी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मला माहिती घ्यावी लागेल। मी माहिती घेईन। निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी गैरसमज झाले असतील। मंदाताई या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, आमदार आहेत, कुठल्याही प्रकारची काय असेल या ठिकाणी तर बसून याच्यावरती तोडगा काढू। मला वाटतं ह्या संदर्भात संजीव नाईक हे फक्त निवडणूक प्रमुख आहेत या ठिकाणी। शेवटी अंतिम निर्णय हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, पक्षाची सर्व कोर कमिटी आणि त्या ठिकाणी टीम वर्क आहे। भारतीय जनता पक्षामध्ये घेणारा कुठलाही निर्णय हा व्यक्तिगत नसतो, पूर्ण सिस्टीम त्या ठिकाणी निर्णय घेत असते। आणि मला असं वाटते की ह्या प्रक्रियेवरती मी जास्त भाष्य करण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे, ज्याला आम्ही सुद्धा मान्य केलेला आहे। आज त्या ठिकाणी डॉक्टर जयाजी नाथ हे सिटिंग नगरसेवक 25 वर्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाला आणि त्यांना आम्ही समजावून सांगितलं की बाबा या ठिकाणी आपल्याला माघार घ्यावी लागेल, शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावा लागेल। ज्या ठिकाणी त्यांनी निर्णय पक्षाला सांगितलेत, आम्हाला जे काही 10, 12, 15, 20 काय त्या ठिकाणी पक्षाने सांगितलं असा निर्णय घेतला तर तुम्हाला चालेल का, तर आम्ही म्हटलं शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। अशामुळे कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही या संदर्भात भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आता आमच्या अनेक लोकांना सुद्धा तिकीट देण्यासंदर्भामध्ये अडचण झाली, आम्ही सुद्धा त्या लोकांना तयार करणार, त्यांना शांत बसवणार आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महापालिकेवर लावणार।